हा हा हे घे. कोण राहिला अजून? श्वेता, सुजाता, गीता, माधुरी. जुळी का तुला? नाही, शिंगरच आहे. नाव सांग तुझं. नाही नाव माहिती नाही का तिला चालू होती ती कवा कवा नाही गेला जरा की तपासणी केली का? बोटावली तपासणी केली का? मोनाली नीट उभार दिसते ह्याच्यात. त्याला मला नीट उभार दिसते ह्याच्यात. कमर हात देऊन उभारली. 95 किती आहे BP? सांग मला. कमी आहे ना? ताप सर्दी खोकला आता खोकला नाही पण सर्दी ताप मला मुळात दिसलं डाऊट वाटला BP HP कमी. आहे ना? व HP किती आहे? बघायचं नाही मी तपासलं. बघू दे आता नुसतं तपासून तपासून घ्या घ्या. गं. कधी तपासलाय? ते नको म्हणत होते रक्त काढायला आधीच तर. नाही आता एकदा तपासून नको म्हणत होते. तपासून घेते. लगेच कळतो report. म्हणजे काय फरक आहे ते कळते. सासू म्हणजे वाड्या सरकारी चौकशाचा असतोय धावतोय रगात सरकारी रिपोर्ट वेगळाच धावतोय लोकांच असते. मोठं किती आहे? आपल्या PSC ला तपासलं होतं. आम्ही टोच होते. हा तोच आहे. इथं टायटोस व्हायला. नको म्हणत होते आधीच तर. हा. रक्त काढून घ्या. तिच्या मम्मीचा व्हिडिओ शिट्रेच्या मोबाईल मध्ये टाकायचं ते आज टाकते मला लाईक करा सगळे पटापटा होय, सबस्क्राईब टाकू नका गं बसावं का? हे आधी आम्हाला पाठवा आधी आम्हाला पाठवा. एवढं निघून नाहीतर केंद्र करायला ग्रुप मॅडम आधी त्याला वेळ लागलं काय? 11 थोडं वाढव 12 12:30 अकरा म्हटल्यावर नाही चुकीच दाखवते जरा. नाही कारण का आज बघ. बाळाला BP दाखव. नाही प्रत्येकाची मशीन वेगवेगळी असते ना अहो खाजगीत पण केलंय. अरे खाजगीतलं टेक्निक वेगळं असतं ना टेक्निक वेगळं असतं खाजगीत पण एका दिवशी केले खाजगीत आणि PSC क्लिनिकल लगेच कसं काय कमी दाखवलंय? हे क्लिनिकल अव बाळ शोषून घेते. हा असं लागत आहे तसं. आता तिनं खाल्लेलं तिचं वाढत नाही बाळाचं वाढतंय आता. वरची वर बाळ शोषून घेते. हा तिचं वाढत नाही बाळाचं वाढणार आता. बाळाची वाढ होती ना बाळ रक्त घेते सगळं. किती 11 पॉईंट किती आला? 11 पॉईंट आता ते सगळं रक्त बाळाला जाणार. आड दाखवलं बघा खाजगीत आणि पण आता तिला आजारी पडली म्हणजे त्यात कमी होणार नाही का सांगू दे की मला मोरचं तर बोलले आणि आपल्या PSC चा रिपोर्ट आला 12.9 आणि खाजगीत काही झालंय 12.8. नाही झाला असेल बरं का. जायचं नसतंय. होय आणि ताई झाला असेल पण आता ते सगळं बाळाला जाणार ना. हिला नाहीच की सगळं बाळाला मग जाणार. आता खाण्यातनं वाढवलं माझ्याच्याने शिकतो. आता ह्यो. ब्लड भरावं लागेल का? नाही 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 भरावं लागेल. तेवढं पण ब्लड आहे. घ्यायचंच नाही मी काय सांगू तुला हिरवं नारळाचं पाणी तुम्हाला नारळ काही इथं झालं तुला नारळ आणले तर त्याला ते सोलं ना ते कोण अगं पेट जाणार आतलं त्याला पाणी. लाव जावा की त्याला लई नाचायची असली करायची. नारळ नारळाचं पाणी जर पिली तर त्याला म्हणजे कितीतरी हाय प्रोटीन डाएट मिळतो त्यातून प्रोटीनवर आपलं सगळं जीवन आहे आता सध्या आणि तू भाकरी खाल्ली त्यात केमिकल आहे चपाती खाल्ली त्यात केमिकल आहे भाज्या खाल्ल्या त्यात केमिकल पण नारळात मध्ये केमिकल बिलकुल नाही प्युअर प्रोटीन आहे प्युअर प्रोटीन हाय प्रोटीन डाएट आहे तो प्युअर प्रोटीन त्यात आहे 11 वाजता प्यायचं एक नारळाचं आणि 4 वाजता एक नारळाचं. तिथं तुझं पाजत अजय सोडून तिकडे करायचं थोडं डिलिव्हरी करताना किती? करते की. तिकडे करायचं थोडं मी दिसले गावून वर घे आधीच बसायच्या आधीच हा हा वर घे बस. कापूस नाही करतो पिसून पाणी आलं कापूस मागा भिजून आणलेला संपलं घेतात कोण सांगा दुसरा घ्या कापूस आणि ते आणा भिजवून चांगला भिजवायचं पाणी. दमाने घ्यायचं ना. पुन्हा तो गाड्या रुसणार. चालत येत असते गाडी जाऊन पिढीने घोडा नको दान 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 चालत असतं तर कंबर मोकळी होती पोट जिल्हा होते व्यायाम होते झाला माझा. हा? तसा खूपच वेळ झाला. खूप पाणी पाहिजे. इकडे इकडे डोकं पाय तिकडं पाय लांबाची नाही तिला उभाच करायचे पाय हा. म्हणून आम्ही काय हटवलं नाही ते
नॉर्मल व्हावी अशी अपेक्षा आहे. बघूया. नाही सगळं रिपोर्ट चांगला असल्यावर शिक्षणाला दाखवलं का रिपोर्ट तिचं? माहिती की खाणार पाहिजे होतं. इकडं खाली उतरलं. ते डॉक्टर मी म्हणता हेडपाक चौकटीत आले म्हणला आता खाली उतरले बाळा पण होण्याची चौकटीत आले, चौकटीतून बाहेर येणार आहे. चौकटीत आले, दरवाजा उघडतय. का तुम्हाला कापसाला पाणी म्हणून विकत ना मग तिथे कशाला पैसा व्हायचा आहे पिळूनच आणलं पाणी. पाणी आणायचं होतं. आणायचं का थोडं? या लवकर फास्ट. आकाची डिलिव्हरी जगदाप सिस्टरने केली होती तर किती सोसलं आकानं. आका पाठ झाली बाय डिलिव्हरी. रातचीच झाली पाहिजे. हा तरी आपण 2-2.5 वाजता आला असं दवाखान्यात का नाही. हो का ठोक कसला आवाज येतो बघ. बाळ पडते काय की नाही. करते तुरु ऐकले का? ठोके चांगला येते 160 158. टक 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 आवाज येते. तेव्हा आता तर कसलं वाजतंय. दिल आहे का नाही ते दिल दिल उद्या करून कुठली तरी करते. उद्या काय काम परवा दिवशी दुसरी कुठली तरी मला उद्या बाय घेऊन जायचंय खुरपायला रानात 2 तुकडे राहिले तुम्ही जावा आम्ही हे करू. हळू. ही असते गरोदरपणाच्या तपासण्या. वजन घ्या तिचं. चालू द्या. वजन घ्या तिचं. हळू उतर हा. गरोदर मातेच्या तपासण्या एवढ्या असतात. काय काय सांगा बरोबर आपण काय काय तपासलं आता. बीपी चेक केलं, एचबी चेक केलं, पोटावरची तपासणी केली, बाळाचं ठोकं तपासलं, हा. वजन केलं, उंची केली. अजून काय? अजून काय केलं? त्यांची नावे लिहून घेतले सगळं. अजून सल्ला दिला त्यांना आहाराचा व्हिडिओ काढून घेतला, आहाराचा सल्ला दिला. मेन महत्वाचा आहाराचा सल्ला दिला. ज्यांचं एचबी कमी आहे त्यांना आहाराविषयी सल्ला दिला. ताट वर, ताट. ताट म्हणल्यावर लयच ताट उभारलं. 59 म्हणजे 2 किलो कमी आहे काटायचं ठेव. मी सांगू का डिलिव्हरीचं कसं आहे काय सांगू तुला. जोपर्यंत तू सण करते तेवढं करायचं. मुलीचं करायचं. कारण का तुझ्या वजन depend आहे. वजन कर की म्हणे आल्यासारखं. आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करायचा. नॉर्मल सरकारी व्हायचं. जर गेलं तर काय कुठं जरी गेलं तर तुला स्वतःवर लागणार आहे. कोण काय नाही. आणि शिजर केलं तर मग काय परत मग 2दा 3दा शिजरच. खाजगीत केले तर काय खाजगीची डॉक्टर लोक कळा देणार आहे ती वय हा. पेशंटच्या वाटणीचं. नॉर्मल जर व्हायचं असेल तर ते डॉक्टर लोक म्हणजे कळाच हे इंजेक्शन 2 कळाच द्या मग म्हणतात. असं कर तुम्ही अकलूजला व्हा नाही तर कुठं व्हा आधी होते या शिस्ट आपल्या तर पेशंट रेफर करते होय सिस्टर. हा रिपोर्ट होते मी. जर मला वाटलं तर हा मी काय तुम्ही मला म्हणता की साधी सुधी नाहीये मी. एक मिनिट मी आतापर्यंतच्या आमच्या चुलती डिलिव्हरी केलेली मुलगा इंजिनियर आहे आता सध्या इंजिनियर झालेला आहे. तो पण शेती करतोय. त्याला आता तू पोरग झाले 5 वर्षाचं पोरग आहे. मी दुकान डिलिव्हरी लागल्यावर 5-10 मिनिटं वाट बघा. तर ते कसं गाडी करून असतं report हा सगळं एचबी वगैरे सगळं चांगलं असेल ना तर काय हरकत नाही करायला तर आपण करूया. कॅपिटोशिन आहे सगळं आहे. हा मला व्हिटॅमिन देता येते, टाके घेता येते, स्टिच सुद्धा घेता येतात. हा इथे सरकारी दवाखान्यात आहे आम्ही. आलाय काय मग सांगा की. होय करू का बंद? हा करा. हा.